सत्तेसाठी शिवसेना लाचार झालीये अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली। ते कोल्हापुरातील मुस्कान लॉन इथं आयोजित सभेत बोलत होते। राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून ही परिवर्तन यात्रा भाजपाच्या सत्तेची अंत्ययात्रा आहे असा घणाघातही मुंडे यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेतील कोल्हापुरातील सभा मुस्कान लॉन इथं पार पडली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती। या सभेत बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप शिवसेनेच्या कारभारावर आपल्या नेहमीच्या शैलीत तोफ डागली। देशाचा चौकीदार म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जरा डोकावून बघावं। आमच्यावर टीका करण्याऐवजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महापुरुषांच्या फोटोत केलेला घोटाळा पंतप्रधानांनी बघावा असं मुंडे यांनी यावेळी सांगितलं। सरकारी प्रेसमध्ये यापूर्वी 51 रुपयांना मिळणारे महापुरुषांचे फोटो आता 1700 रुपयांना लोकांच्या माथी मारले जात आहेत असा आरोपही मुंडे यांनी केला। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह 16 मंत्र्यांनी 90,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप करत हा आरोप खोटा असेल तर आपल्याला खुशाल चौकात फाशी द्या असंही मुंडे यांनी सांगितलं। 5 मंत्रिपदांसाठी सेनेनं लाचारी पत्करली असून वाघ म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेची अवस्था आता कुत्र्यासारखी झाली आहे अशा शब्दात मुंडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला। शेवटी वाघाला उपाशी राहावं लागतं आणि त्या वाघाची अवस्था कुत्र्यासारखी होते आणि तशा अवस्थेत पुन्हा ती मुलगी त्याला भेटते आणि तो जवळ जायचा प्रयत्न करतो, तेवढ्यात मुलगी काठी काढती, त्या वाघाला कुत्र्यागत हाणते। आता हा वाघ कोण, त्याचं नाव काय आणि ही मुलगी कोण आणि तिचं नाव काय, एवढे मला विचारू नका। कोल्हापूरकर म्हणून आपण तेवढे सुज्ञ नक्कीच आहात। आज एकच इच्छा, एकच अपेक्षा, या निर्धार परिवर्तनाला गरज आहे या कोल्हापूरकरांच्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं या वृत्तीनं काम करणारं मोदी सरकार थापेबाज सरकार आहे अशी टीका केली। हे सरकार संविधान बदलण्याची भाषा करून लोकशाही संपवू पाहत आहे असा आरोपही त्यांनी केला। ही कुठली दडपशाही, ही कुठली हुकुमशाही, ही लोकशाही आहे। परंतु आज त्या लोकशाहीलाच पूर्णपणे बाजूला करण्याचं काम, संविधान बदलण्याची भाषा। हेगडे म्हणून मंत्री आहेत, सरळ एकट्याने सांगितलं आमचं सरकार आलं आम्ही संविधान बदलणार आहोत। और जे संविधान सर्व जाती धर्माला एकत्र ठेवतंय, जाती जातीमध्ये धर्मामध्ये तणाव पाडून त्या ठिकाणी होऊन देत नाही, जातीभेद होऊन देत नाही, अशा ठिकाणी जे संविधान जगाने ज्या संविधानाचं स्वागत केलं त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलण्याची भाषा। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणणारे नरेंद्र मोदी राफेल घोटाळ्याबाबत संसदेत का बोलत नाहीत असा सवाल उपस्थित केला। येत्या निवडणुकीत हे फसवं सरकार जनता बाजूला करेल असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला। यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, महापौर सरिता मोरे, जिल्हाध्यक्ष एबाय पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, मानसिंगराव गायकवाड, शहराध्यक्ष आर.के. पवार, फीबी पाटील, राजेश लाटकर, संग्राम कोते पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।